गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा औचित्य साधून आज पंढरपूर येथील पवित्र चंद्रभागा नदी पात्र व घाटावर महास्वच्छता अभियान अत्यंत उत्साहात पार पडलं। माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या महास्वच्छता अभियानात सहभागी होत भाजपचे विविध पदाधिकारी, आजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि छत्रपती शिवरायांच्या विचारानं प्रेरित होऊन आपल्या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य राखण्यासाठी आपण सर्वांनी दाखवलेली ही एकजूट खरोखरच कौतुकास्पद ठरली आहे। या अभियानामध्ये वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन स्वच्छतेच्या सेवेत आपला हातभार लावला। विठू नामाच्या गजरासोबतच स्वच्छतेचा हा संस्कार जपणारे बालवारकरी सहभागी झाल्यानं या महास्वच्छता अभियानास आणखी यथार्थ स्वरूप आल्याचं दिसून आलं। माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी स्वतः हातात झाडू घेत विविध घाट परिसर तसेच चंद्रभागा वाळवंट परिसरात स्वच्छता केल्याचं दिसून आलं आणि यामुळे या अभियानात सहभागी झालेले आजी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी, समर्थक यांचा उत्साह आणखी वाढल्याचं दिसून आलं। भक्तराज कुंडलिक मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून या महास्वच्छता अभियानास सुरुवात झाली। तर भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, उत्साही महिला पदाधिकारी आणि तरुण विद्यार्थी मित्रांनी, सजग नागरिकांनी सकाळपासून या मोहिमेत सहभागी होऊन आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो, अशी भावना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केली। गावागावातून वारकरी येतात, चिंध्या, गाद्या, बाकीच्या आजारपणातल्या संख्या कापून जातात। त्यामुळे ते कुठेतरी स्वच्छ झालं पाहिजे भूमिकेतून आज शिवजयंतीचा योग या ठिकाणी साधून दुसरा उपक्रम स्वच्छता करावा असा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये देश धर्मासाठी काम केलं, युद्ध केलं। मुघल असतील, निजाम असतील, फिडर असतील, पण आजच्या काळानुसार संदर्भ शत्रूचे बदललेले आहेत। हजार आरोग्य, पाणी, स्वच्छ हवा, घाण पाणी हेच आपले सगळ्यांचे मूळ शत्रू आहेत। त्या शत्रू विरुद्ध लढून आपल्याला आपलं गाव जर आपण चांगलं केलं तर भविष्यात देश पण स्वच्छ होणार आहे। भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्यांना, नगरपालिकेचे सगळे नगरसेवक, विठ्ठल योग संघटना, महाविद्यालय, अर्बन बँक कार्यकर्ते आणि वृक्षप्रेमी नागरिक आणि नगरपालिकेचे कार्यकर्ते, कर्मचारी यांच्या माध्यमातून चंद्रभागा हा काठ पूर्ण शुद्ध केला जातोय। आपण पाहता की प्रचंड प्रमाणामध्ये घाण या ठिकाणी गोळा होते। मला वाटते की त्याच्यामध्ये स्वतःसाठी सगळं आपण करतो, समाजाकरता करतो। त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा नेहमीच विधायक रूपानं येणारी कामं करत असतो। शिवाजी महाराजांना या प्रकारे आदरांजली अर्पण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। हा उपक्रम अत्यंत श्रेष्ठ आहे आणि सतत चालू राहिलं पाहिजे कुठल्या ना कुठल्या निमित्तानं, असंच आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो। कोणीही करा पण आपली नदी स्वच्छ ठेवूया, या माध्यमातून एवढंच आव्हान मी आपल्या सगळ्यांच्या आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष असो, विवेक संघटना असो, सर्व गावातले वेगवेगळे संघटना असो, सर्वच माध्यमातून आम्ही वाळवंट स्वच्छता अभियान नगरपालिकेच्या माध्यमातून, नगरपालिका असो, नगरसेवक सर्व मिळून आता बघितलं आपण की बरीच एका टायमाला सर्व घाण निघणार नाही। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही अजून स्वच्छता अभियान राबवून
हे वाळवंट एक स्वच्छ असावं, चांगलं असावं. येणारा भाविक चंद्रभागेमध्ये आल्यावर चंद्रभागेची आंघोळ करतो तर तिथे सगळी घाणीचं साम्राज्य असतं. आता ह्याच्या पुढे सुद्धा आपण जेवढं आपल्या साफसफाई करता येईल, चांगली करता येईल, ते आपलं कामच आहे. मोदी साहेबांनी सांगितलेलंच आहे स्वच्छ भारत अभियान. त्याच्या अंतर्गत सुद्धा आम्ही आता या ठिकाणी भाजपच्या वतीनं असू द्या किंवा नगरपालिकेची किंवा सामाजिक संघटना असतील यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं स्वच्छता अभियान राबवून एक चांगला आदर्श घालून देऊया. आणि आता बघितलं आम्ही आमच्या संघट जे माणसं नदीला भाविक आले होते त्यांनी सुद्धा आमच्या संघ काम केलेलं आहे. नगरपालिका असू द्या, नगरसेवक असू द्या किंवा वारकरी संघटना असू द्या, याच्या पुढे सुद्धा सगळे सामाजिक संघटनेने उभं राहून त्यांनी सुद्धा काम चांगल्या पद्धतीने करावं असे मी सगळ्याला आवाहन करतो. आम्हाला चांगले सगळे स्वच्छता अभियानासाठी सगळे आलेले इथं त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि ह्याच्या पुढे सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे स्वच्छता अभियान राबवू. वारकऱ्यांनी सुद्धा येणाऱ्या नदीला चंद्रभागेमध्ये येतील. काही लोक आपले कपडे टाकतात, घाण टाकतात, हे टाकतात. त्यांनी असं न करता त्यांनी सुद्धा स्वच्छता त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. तशी आपली पंढरपूरच्या नागरिकांची जबाबदारी आहे, तशी नगरपालिकेची जबाबदारी, तशी येणाऱ्या भाविकांची सुद्धा जबाबदारी आहे. त्यांनी सुद्धा एक त्यांची घाण असलेली एक ठिकाणी ठेवून त्यांनी सुद्धा स्वच्छता करू नये असे मी त्यांना सुद्धा आवाहन करतो.